सिखाते हैं, पढ़ाते हैं और मैं सारे बच्चों को मेरी तरफ से बहुत सारी शुभकामनाएं। बच्चों पढ़ाई करो, मेरा आशीर्वाद तुम्हारे साथ है। मेरे साथ आप सभी को कहना होगा भारत माता की जय। भारत माता की वंदे वंदे। धन्यवाद। जय श्री राम। त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी एक सन्माननीय एक दुसरे नेत्यांना बोलवतो, राजसाहेब ठाकरे आपल्या स्टाईल मधून शुभेच्छा देतील. कशा प्रकारे देतील? सन्माननीय राजसाहेब. मला एवढं सांगावंसं वाटतं, या महाराष्ट्रामध्ये मी अनेक गावं पाहिले, अनेक खेडे पाहिली आणि अनेक शाळा पाहिल्या, पण आमच्या गव्हाली गावासारखं गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही. खरोखर आदर्श घेण्यासारखं गाव आहे आणि आमची शाळा खरोखर आदर्श शाळा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व चिमुकल्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय शरद पवार साहेब आपल्या स्टाईल आपल्या आवाजातून शुभेच्छा देतील. यदा कदाचित विद्यार्थ्यांना तर कशा प्रकारे त्यांनी ऑब्झर्व करा, कल्पना करा. सन्माननीय शरद पवार साहेब आपल्या आवाज आपल्या स्टाईल मध्ये. मला एवढंच सांगावंसं वाटतं, आज आपल्या आदर्श गाव गव्हाली गावामध्ये येण्याचा प्रसंग आला आणि चिमुकल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी छान कलाकार सुद्धा आमचे तडवी साहेब आणि शिंदे साहेबांनी बोलून घेतलेलं आहे. खरोखरच आमच्या शिंदे साहेबांचं आणि तडवी साहेबांचं आणि स्टाफ वर्गाचं मानावे तेवढा आभार कमी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या शिक्षकांसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय एक असा व्यक्ती आहे, ते कमी आवाजामध्ये बोलतात, लाऊड एकदम सायलेन्स बोलतात आणि ते काही दिवसापूर्वी ज्याचा स्वर्गवास झाला असे एक नेते होते मोदी साहेबांच्या अगोदर. त्यांचा आवाज आपल्या समोर सादर करतोय, प्रेझेंट करतोय सन्माननीय डॉक्टर मनमोहन सिंग यांची स्टाईल, यांचा आवाज. हे मी एकमेव मिमिक्री आर्टिस्ट आहे की त्यांचा आवाज कॉपी करतो, फॉलो करतो. बघा एक छोटासा प्रयत्न आपल्यासाठी आपल्या समोर. सन्माननीय डॉक्टर मनमोहन सिंग ते ज्या वेळेला यायचे त्यावेळेला कशा प्रकारे स्टेजवर यायचे आणि कशा प्रकारे ते बोलायचे, त्यांचा आवाज, त्यांची स्टाईल. भारत आजाद है और हम सबको अपना चाहिए, बिल्कुल मेरी तरह. हा हा हा. जय हिंद, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी रामदासजी आठवले, हे केंद्रात खूप मोठे नेते, खासदार आणि बोलता बोलता कविता करतात. आता इथे जर आले तर इथे कविता सुरू करून देते. सन्मान्य रामदासजी आठवले. मला एवढं सांगायचं वाटतं, मला एवढं सांगायचं वाटतं, आमची शाळा आहे खूप छान, आमची शाळा आहे खूप छान आणि पोरा हो कोणीही कधीही करायचे नाही ते अजिबात घाण, अजिबात घाण. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. टाटा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजून आपली कला आहे मित्रांनो, 2 इंट्री आहेत, पण एक आवाज आपल्यासाठी घेतो, शेवटचा आवाज घेतो. नंतर अजून सन्माननीय बाळासाहेबांचा पण आवाज आपल्या समोर मी सादर करणार आहे आणि बरीचशी कला मी आपल्या समोर प्रेझेंट करणार आहे. पण तत्पूर्वी फक्त एक आवाज घेतो, एक 2 सेकंदाच्या आत आपल्या समोर. यामाहा RX 100 गाडी आहे, 2 व्हीलर. ती गाडी ज्या वेळेला स्टार्ट करतो, चालू करतो, त्यावेळेला कशा प्रकारे स्टार्ट होते किंवा कशा प्रकारे चालू होते, आपल्यासाठी आपल्या समोर यामाहा RX 2 व्हीलर गाडी मोटरसायकल. थँक्यू सर. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. थँक्यू. सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या.